नवीन सरकार आल्यापासून त्याची वचनपूर्ती म्हणून लोकांच्या आशा उंचावल्या, तरी पण प्रलंबित कामे जैसे थेच असल्याचं दिसून आलं। याकरता दिनेश आमझरे सामाजिक कार्यकर्ता यांच्या नेतृत्वात विविध समस्या व कर्जमाफी सातबारा कोरा करावा, अमरावती, वर्धा, बीड, यवतमाळ यांची मागणी होती। प्रधानमंत्री ते मुख्यमंत्री, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधितांना निवेदन देण्यात आलं। पत्रात संत्रा शालेय पोषण आहारात समावेश करून संत्र्याला राजस्व देण्यात यावं। मान्य सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री माननीय प्रकाश आंबेडकर किसान दिवसा 12 तास कृषी पंप वीज पुरवठा करण्यात यावा। संत्रा प्रक्रिया युनिट उभारून संत्र्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी। वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पिकांचं नुकसान होत आहे। काटेरी कुंपण 100% अनुदान तत्वावर देण्यात यावं। बांधण रस्ते, वहिवाट, शिव मोकळे करून रस्ते उपलब्ध करून देण्यात यावे। खते, बी बियाणे, फवारणी औषधे, रासायनिक खते तर वर जीएसटी कमी करून अनुदान देण्यात यावं। संत्रा फळ गळतीचे अनुदान राशी देण्यात यावी। अतिवृष्टीतील निधी अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचलेला नाही आहे। कपाशी, तूर, सोयाबीन, हरभरा यांना भाव देण्यात यावा। घरगुती वीज, शेतीपंप इत्यादीसाठी सौर ऊर्जेसाठी 90% अनुदान देण्यात यावं। शेती, फळभाजी, भाजी बाजार विक्रीसाठी आडत कमी करण्यात यावी। यशवंतराव चव्हाण घरकुल योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना यासाठी निधी देण्यात यावा। घरकुल योजनेसाठी निधी वाढवून देण्यात यावा। रमाई योजना यासारखी 2.5 लाख रुपये देण्यात यावे इत्यादी समस्येने ग्रासलेले बहुसंख्य लोक तसेच शेतकरी वर्ग आहे। याकरता नम्र विनंती करण्यात आली की या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, अन्यथा शेतकरी उपोषण करण्यासाठी तयार राहतील, अशा आशयाचं निवेदन यावेळी देण्यात आलं। अखिल भारतीय समता परिषद वर्धा प्राध्यापक दिवाकर नमे, दिनेश आमझरे, अमोल भाऊ ठाकरे, रवींद्र पारिसे यांनी यावेळी दिला होता आणि मंत्रालयावर मोर्चाचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं। जनमत लाईव्ह न्यूजसाठी मयूर खापरे यांची रिपोर्ट, चांदूर बाजारहून।